नमस्कार सर्वांना. आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत डायग्नोस्टिक एनालिटिक्स म्हणजे काय आणि तो कशा फॉर्ममध्ये आपण यूज करणार आहोत. इथे डायग्नोस्टिक एनालिसिस बद्दल एक डिस्क्रिप्शन मी दिलंय, की एनालिसिस दॅट फोकसेस ऑन अंडरस्टँडिंग व्हाय समथिंग हॅपन्ड काहीतरी का घडलं, यावर फोकस करून आपण हे डायग्नोस्टिक एनालिसिस करणार आहोत. By drilling down into the data to find the root cause of issue or problem. बेसिकली कोणतीही गोष्ट जर घडत असेल, तर त्यामागे काहीतरी कारण आहे, आपण असं कन्सिडर करतो. जर माझा सेल वाढतोय, तर त्यामागे देखील काहीतरी कारण आहे. माझा सेल कमी होतोय, मला प्रॉफिट कमी होतोय, यामागे देखील काहीतरी कारण आहे. राइट? इव्हन कुठलीही गोष्ट घेतली, तर त्यामागे काहीतरी कारण आहे आणि हे कारण शोधणं म्हणजे डायग्नोस्टिक एनालिटिक्स. Identifies the pattern or trends or factors in the data that focuses the problem. ज्यामुळे समस्या उद्भवता आहेत, ते प्रॉब्लेम्स एक्झॅक्टली काय आहे आणि ते प्रॉब्लेम कशामुळे होत आहे, हे अॅनलाईज करणं म्हणजे झालं डायग्नोस्टिक एनालिसिस. मग इथे एक एक्झाम्पल घेतलंय. काय? अ कंपनी इज कन्सर्न्ड अबाउट अ रिसेंट इन्क्रीज इन कस्टमर कंप्लेंट्स. एक कंपनी आहे आणि रिसेंटली म्हणजे मध्यंतरी आताच्या सध्याच्या काळात त्या कंपनीला खूप साऱ्या तक्रारी येत आहेत त्यांच्या ग्राहकांच्या. मग याचे रूट कॉज काय असू शकतात? तर सगळ्यात पहिलं टेक्निकल इश्यूज दॅट कॉज कॉल्स ऑन ड्रॉप. सपोज एखादा कस्टमर आहे, तो कॉल करतोय त्यांच्या कस्टमर केअरला, पण काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे काय होतंय, की कॉलच ड्रॉप होतोय. आणि इव्हन ते अॅनलाईजच नाही करू शकत आहे, की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे? किंवा ग्राहक जे आहेत ते तक्रार सांगूच शकत नाहीये, कारण की टेक्निकल प्रॉब्लेममुळे कॉल तर डायरेक्टली कट होतोय. हा प्रॉब्लेम एक असू शकतो. दुसरा, द कॉल्स आर राउटेड टू द रॉंग एजंट. सपोज करा, की एखादा ग्राहक आहे, त्याचा प्रॉब्लेम वेगळाच आहे आणि त्याला सोल्युशन वेगळा असा एखादा पर्सन देतोय, ज्याला त्या प्रॉब्लेम बद्दल काही माहीतच नाहीये. म्हणजे मला मी एक प्रॉडक्ट आहे, माझ्याकडे एक प्रॉडक्ट आहे. ते प्रॉडक्ट मला भेटलंय आणि ते मला चुकीचं भेटलंय. हा माझा प्रॉब्लेम आहे. मी कॉल करतीये आणि माझा कॉल अशा एखाद्या माणसाला कनेक्ट होतोय, की जो मला सांगतोय, की तुमचं प्रॉडक्ट हे कधीपर्यंत येईल किंवा तो ट्रॅक करतोय त्या प्रॉडक्टला. बेसिकली प्रॉडक्ट ऑलरेडी त्या ग्राहकाला भेटलंय. पण इथे रॉंग एजंटला किंवा चुकीच्या व्यक्तीकडे कॉल डायव्हर्ट होत असल्यामुळे जास्त ग्राहकांच्या तक्रारी वाढतात. तिसरं असू शकतं इन्सफिशियंट एजंट्स हू हू आर नॉट कॅपेबल टू सॉल्व्हिंग द इश्यू. इन्सफिशियंट एजंट्स म्हणजे काय? जे एजंट्स आहेत ते कमी पडत आहेत, जे प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतात किंवा एजंट जे आहे त्यांचं स्टडीज कमी आहे किंवा त्यांना त्या प्रॉब्लेमबद्दल माहीतच नाहीये अँड नॉट कॅपेबल टू सॉल्व्ह दॅट इश्यू. ते ॲक्चुअली ते प्रॉब्लेमला सॉल्व्हच करू शकत नाहीयेत. प्रॉब्लेमच असा आहे, की त्या एजंटला ते माहीतच नाहीये त्या प्रॉब्लेमबद्दल काही. हाही एक प्रॉब्लेम असू शकतो किंवा इन्सफिशियंट नंबर ऑफ एजंट्स ड्युरिंग द पीक कॉल टाईम. सपोज करा, की माझ्याकडे कॉल्स येताय 10 ॲट अ सेम टाईम. पण माझ्याकडे फक्त 5च लोक आहेत कॉल रिसीव्ह करायला. राइट? बेसिकली 5 लोक आहेत तर 5 कॉल रिसीव्ह होतील. 5 कॉल रिसीव्ह होणारच नाही. राइट? बेसिकली या गोष्टीमुळे काय होणार? अजून जास्त तक्रारी येणार, की आम्ही कॉलही केला, पण कॉल रिसीव्ह करण्यात आला नाही किंवा कॉल केला, पण आमचा कॉल रॉंग एजंटला आम्ही सॅटिस्फाय नाहीये जे काही सोल्युशन भेटलंय त्याला. या सगळ्या गोष्टी. व्हेन रूट कॉज इस आयडेंटिफाईड, यू कॅन टेक टार्गेटेड ॲक्शन टू अॅड्रेस द इश्यू अँड इम्प्रूव्ह द कस्टमर एक्सपिरियन्स. तुम्हाला जर एकदा रूट कॉज कळालं, की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतोय, मग तुम्ही त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देखील काढू शकता. जोपर्यंत प्रॉब्लेम कळत नाही, तुम्ही सोल्युशन काढू शकत नाही. राइट? डायग्नोस्टिक एनालिसिस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट घडली तर ती का घडली हे समजून घेणं. कारण की जोपर्यंत का हे समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही काय करायचं हे देखील सांगू शकत नाही. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, की डायग्नोस्टिक एनालिसिस एक्झॅक्टली काय आहे. सो दॅट्स ऑल. आपण इथे थांबूयात. धन्यवाद सर्वांना आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.